राम कृष्ण हरी. हरी
आवडती विठ्ठला ते आवडती विठ्ठला ते आवडते विठ्ठला ते आवडते विठ्ठला ते आवडते विठ्ठला ते आवडते विठ्ठला पांडुरंग प्रसन्न गणे पांडुरंग प्रसन्न गणे दुधले देणे दानाचे दुधले देणे दानाचे टाळ टाळ वाजवा टाळ टाळ वाजवा टाळ वैकुंठ पंढरपूर पंढरपूर वैकुंठ पंढरपूर त्याहून हो दाना त्याहून जाणून संत धावत प्रतिवर्षी धावत प्रतिवर्षी पांडुरंगे
अलंकापुरालंकाय यात्रे अलंकापुरा अलंकापुरा यात्रे अलंकापुरा यात्रे यात्रे अलंकापुरा
पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे हे ज्ञाना भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे हे ज्ञाना निळा मने जाणून संत येती धावत प्रतिवर्षी पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे हे ज्ञाना विठ्ठला विठ्ठला
समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह पावलो नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती जरी बोल गंगावती तरी स्वीकाराल की नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपादनानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुनन्तं विठ्ठल 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 यात्रेलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे हे ज्ञाना प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञानी यांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप अखंड संजीवन समाधिगण महाविष्णू माऊली श्री ज्ञानोबाराया यांना प्रिय असणारे ज्ञानेश्वप्रिय वैराग्य मूर्ती श्री क्षेत्र देवहू निवासी जगत कल्याणासाठी वैकुंठ लोकाचा त्याग करून या भूतलावरती अवतरित होणारे तसेच जड जीवांच्या उद्धारासाठी कधीही न भांगणाऱ्या अभंगाची निर्मिती करणारे श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे पट्ट शिष्य म्हणजेच निळोबाराय महाराज यांच्या गाथीतील 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगात निळोबाराय महाराज ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी जे जे वारकरी येतात ते भगवान परमात्म्याला आवडतात असं प्रतिपादित करतात विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी 2 शब्दाचा अल्पसा परिहर्जन महत्त्वाचा आहे तो म्हणजे असा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री संत सम्राट कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराया यांचा संजीवन समाधी सोहळा 729वा संजीवन समाधी सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह मौजे हडबीवाडी आणि सुग्रीवदादा हडबी यांच्याकडून आलेली माझ्याकडे कीर्तन सेवा कैलासवासी वैकुंठवासी भरत महाराज हडबे महाराज खूप व्यक्तिमत्व चांगलं होतं पण आपल्यातून निघून गेले महाराज त्यांच्याबद्दल काय बोलायचं म्हणलं तर शब्द कमी पडतात हो आपल्याला जर का शूर ओळखायचा असेल तर तो रणांगणामध्ये ओळखावा आपल्याला जर का शूर ओळखायचा असेल तर तो रणांगणामध्ये ओळखावा आणि जर का आपल्याला साधू ओळखायचा असेल तर त्याचं मरण आल्यानंतर ओळखावं शूर ओळखावा रणी साधू ओळखावा मरणी भरत महाराज वैकुंठाला गेल्यानंतर अंत्ययात्रा झाली आणि एक कुत्रा आला होता पाहिला असेल तर लक्षात असेल तर आठवा बरं का एक कुत्रा आला होता महाराज तो कुत्रा नव्हता तो कुत्र्याच्या रूपामध्ये देव आला होता तो कुत्रा नव्हता बरं का देव आला होता तो कुत्रा 2 दिवस थांबला कधी अंत्ययात्रा झाली रक्षा भरजेपर्यंत थांबला गावकऱ्यांनी शोधलं त्याला अहो पण कुणाला सापडला नाही हो भरत महाराजांच्या अंत्यविधीला साक्षात देव आला होता महाराज कुत्रा नव्हता आला तो देव होता आणि भरत महाराजांनी आपल्या आई वडिलांची अशी सेवा केली एक मुलगी सुद्धा आताच्या काळात सेवा करू शकत नाही महाराज मुलगी आताच्या काळात सेवा तशी करू शकत नाही भरत महाराज मुलगा होते पण कधीच आपल्या आई वडिलांना मुलगा आहे असं भासू दिलं नाही भरत महाराज म्हणजे एक रत्न होतं बरं का आपल्याला दिलेलं आपल्या आई वडिलांना कधीच काही कमी पडू दिलं नाही आपल्या आई वडिलांची सेवा केली आणि एकदा ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी निघाले बरं का दादा ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी निघाले मोठा टेम्पो केला
टेम्पोला 21,000 रुपये का काहीतरी भाडं होतं, बरोबर ना? आणि तेवढं भाडं होतं आणि मोजून पाच बाया निघाल्या आणि त्यांची 2 मुलं. दादा बरोबर ना? हे निघाले, यात्रेला निघाले. 21,000 रुपये भाडं होतं आणि केवळ 5 बायाचे 500 रुपये धरा, किती झाले? 2500 रुपये. आणि एवढं भाडं आले. अलंकापुरी नगरीत आले. इथं आल्यानंतर सप्ताह मस्त मध्ये केला आणि मग परत निघाल्यानंतर महाराज त्या बायांकडून पैसे घेतले. मोजून 2500 रुपये होते. 2500 रुपये त्या टेम्पोवाल्याला दिले आणि त्याला म्हणाले, बाबा तू गावाकडे जा, मी तुला गावाकडे आल्यानंतर पैसे देतो. आणि मग गावाकडे गेले. अहो खिशामध्ये 1 रुपया नव्हता. गावाकडे गेले आणि आपले ज्ञानेश्वर महाराज सोबत होते बरं का. आणि मग त्यांनी पाहिलं, ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, मी देऊ का पैसे? त्यावेळेस त्यांनी नुसता खिशात हात घातला तर किती? 21,000 रुपये निघाले बरं का. आणि 21,000 रुपये त्यांना दिले. महाराज मस्त असं नियोजन केलेलं आहे. आणि सप्त्याबद्दल काय सांगायचं म्हणलं तर काय बोलायला शब्दच नाही दादा. पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा ज्ञानेश्वर महाराज आहेत. 7व्या दिवसाची कीर्तन सेवा ज्ञानेश्वर महाराज आहेत. फक्त फरक एवढाच आहे, ते ज्ञानाने मोठे आहेत आणि मी छोटा आहे. पण असं आपल्या कीर्तनासाठी उपस्थित सर्व गायक गुणीजन, वादक, टाळकरी, माळकरी, विनेकरी, बालदार, चौदारी या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. तसेच आमचे गुरुवर्य विष्णुदास महाराज जराडे महाराज, आई वडिलांच्या नंतर जर का मला कोणी हे मार्ग दाखवला असेल तर ते आमचे विष्णुदास महाराज आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे, वाजवा. आमचे सचिन भाऊ आहेत. पुन्हा धनराज महाराज, त्यांनी पण मला ह्या मार्गाला लावलं बरं का. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे. आणि आमचे तुकाराम महाराज आहेत वाजवायला. आणि आता कलवरी चित्रपट येतोय. किती तारखेला? 28 नोव्हेंबरला. तो सर्वांनी पाहायचा. आमचे गुरुजी आलेले आहेत आणि थोर मंडळी आहेत. आमचे व्यंकटी महाराज, पुन्हा ज्ञानेश्वर महाराज, या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मी माझ्या कीर्तनाला प्रारंभ करतो. विठ्ठल. आपल्याकडे वेळ कमी आहे. अवघ्या 30 मिनिटामध्ये मी कीर्तन सेवा प्रारंभ करतो, चालू करतो आणि 30 मिनिटामध्ये कीर्तन सेवेला पूर्णविराम देतो. ऐका. यात्रे अलंकापुरा येते ते आवडती विठ्ठला. ज्ञानोबाऱ्यांना कोण आवडतं दादा? ज्ञानोबाऱ्यांना कोण आवडतं? जे वारकरी ज्ञानोबाऱ्यांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी येतात ते भगवान परमात्म्याला आवडतात. ज्ञानोबाऱ्यांना नाही, भगवान परमात्म्याला. बरं हे कशामुळे घडले याचं काही कारण? तर पांडुरंगी प्रसन्नपणे केले देणे हे ज्ञाना. ज्ञानोबाऱ्यांना संजीवन समाधी सोहळ्याचं दान स्वतः भगवान परमात्म्याने दिलेलं आहे. आणि मग या भूतलावरती आपल्या अलंकापुरीचं महत्त्व साधारण नाही. जेवढे महत्त्व या भूवैकुंठाला आहे, म्हणजे पंढरपूर या नगरीला आहे, तेवढेच महत्त्व या अलंकापूर नगरीला आहे. किंवा त्याहीपेक्षा अधिक असणारं महत्त्व आपल्या अलंकापूर नगरीला आहे. भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया. आणि मग निळोबाराय महाराज सांगतात, जर का वारकऱ्यांनी, भाविकांनी हे महत्त्व जाणून घेतलं ते दरवर्षी या वारीला येतात. विठ्ठल. आपण ज्या निमित्ताने या ठिकाणी जमलेलो आहोत तो उत्सव म्हणजे श्री संत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराया यांचा संजीवन समाधी सोहळा. तर या दिवशी म्हणजेच त्रयोदशीच्या दिवशी स्वतः भगवान परमात्मा म्हणतात की आपण त्रयोदशीला फक्त ज्ञानोबारायांचं चरित्र श्रवण करायचं. त्रयोदशी म्हणे पांडुरंग काही न करी उद्वेग, अलंकापुरी समाधी प्रसंग करी करी लवला ह्या. तर काय या दिवशी फक्त ज्ञानोबारायांचं चरित्र श्रवण करायचं. तर अंतकरण एकदम निर्मळ ठेवा आणि आपल्या ज्ञानोबारायांचं चरित्र श्रवण करूया. विठ्ठल. शालिवंशके 1195 साली निवृत्तीनाथ दादा जन्माला आले. ज्ञानेश्वर महाराजांच्या आईवडिलांचे नाव विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता असे होते. आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेला शालिवंशके 1195 साली निवृत्तीनाथ दादा जन्माला आले. निवृत्तीनाथ दादांचा जन्म झाला श्री संत निवृत्तीनाथ महाराज की. शालिवंशके 1197 साली जगताची आई माऊली, ज्ञानाचा अथांग सागर
त्यानंतर ज्ञानोबाराय जन्माला आले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की. शालिवंश की 1199 साली सोपान काका अवताराला आले. श्री संत सोपान काका की. शालिवंश के 1201 साली गोड चेहऱ्याची बाळसेदार कन्या मुक्ताबाई जन्माला आल्या. मुक्ताई माते की जय. विठ्ठल. आणि ही चारही मुले हळूहळू कलेकलेनं वाढू लागले. शिक्षण घेऊ लागले. विठ्ठलपंत त्यांना शिकू लागले. पण संन्यास झाल्यानंतर मुले झाली म्हणून या सर्व परिवाराला समाजाने वाळीत टाकलं होतं. दादा, या सर्व परिवाराला समाजाने वाळीत टाकलं होतं. आणि मग त्यावेळेस विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांनी विचार केला आणि या चारही भावंडांना घेऊन सिद्धपेठ या ठिकाणी आले. तिथं आल्यानंतर विठ्ठलपंतांनी एक दिवस विचार केला. ब्रह्मवृद्धांना नम्र वंदन करून मी कळकळीची विनंती करतो. मी पापी आहे, मी अपराधी आहे, मला शिक्षा द्या, मला दंड द्या, परंतु आपण माझ्या मुलांचा स्वीकार करावा, त्यांना समाजात स्थान द्यावं, त्यांचे वृत्तबंध संस्कार व्हावे. श्री ज्ञानदेव, श्री निवृत्तीदेव यांचे वय योग्य झाले आहे असा विचार करून त्यांनी सभा भरवली. आणि एक ब्राह्मण उठला आणि म्हणाला, धर्मश्रेष्ठ मानला तर विठ्ठलपंतांसारख्या घोर पातक्याला जगण्याचा अधिकारच नाही. विठ्ठलपंत दादा शांत झाले. विठ्ठलपंतांना काही शब्दच नव्हते. दादा विठ्ठलपंत शांत झाले. देहांत प्रायश्चित अशी बोलिले विचारून भले हित कला. वेदवर सभा संपन्न झाली. विठ्ठलपंत शांत झाले. विठ्ठलपंत एकटे अश्रू डाळत उभे होते. शेवटी ते दादा नाराज झाले. स्वतःलाच विचारायला लागले, मी देहांत प्रायश्चित्ताला तयार आहे, पण ते घेतल्यानंतर माझ्या मुलांना लोक समाजात स्थान देतील का? मी मरायला तयार आहे, पण माझ्या मुलांचं काय? दादा अहो अवघे 11 वर्षाचे माझे निवृत्तीनाथ दादा होते, 9 वर्षाचे ज्ञानदेव, 7 वर्षाचे सोपान काका आणि 5 वर्षाची मुक्ताबाई. आणि त्यांच्या आई वडिलांना ते नाराज झाले, कुटीमध्ये आले आणि रुक्मिणी मातेने चेहरा पाहिला. हो दादा, त्यांनी काहीच विचारलं नाही. दादा विठ्ठलपंत म्हणाले, अगं ऐकलंस का, आता माझं ठरलंय, हा दुसरा काही पर्याय नाही. पुन्हा रुक्मिणी माता म्हणायला लागल्या, नाही ना, पर्याय नाही ना निघाला, अहो ते न्याय देतील कसे? त्यावेळेस विठ्ठलपंत म्हणाले, अगं त्यांनी मला न्याय दिलाय, त्यांनी मला देहांत प्रायश्चित्त दिले. दादा रुक्मिणी माता बोलायला लागली, अहो या प्रायश्चित्तानं आपल्या मुलांना लोक समाजात स्थान देतील का? या प्रायश्चित्तानं आपल्या मुलांना न्याय मिळेल का? दादा दोघांनी ठरवलं आणि त्रिवेणी संगमावर जाऊन आत्मार्पण करू असा निर्णय घेतला. दादा 11 वर्ष वय असणाऱ्या मुलाचे आई वडील, 9 वर्ष असणाऱ्या मुलाचे आई वडील, 7 वर्ष असणाऱ्या मुलाचे आई वडील आणि 5 वर्ष असणाऱ्या मुलीचे आई वडील देहांत प्रायश्चित्त घेतला. आणि दोघांनी विचार केला, त्रिवेणी संगमावर जाऊन आत्मार्पण करू. त्या रात्री रुक्मिणी मातेनं गोडाचा सांजा केला. मुक्ताला, ज्ञानाला, सोपानाला प्रेमाने त्या गोड सांजेचे गाज भरवले. निवृत्तीलाही गाज भरवला. निवृत्ती म्हणाला, गाई आज मला ही गाज भरवतेस? त्यावेळेस रुक्मिणी माता म्हणू लागली, अरे खूप दिवसांनी गोडाचा सांजा केला ना म्हणून. पुन्हा ज्ञानोबाराय म्हणाले, गाई तू डोळ्यात पाणी आणू नको, तू रडलीस की मलाही रडायला येतं. रुक्मिणी मातेच्या अश्रूंना बांधत नव्हता. रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. रुक्मिणी माता आणि मग रुक्मिणी मातेनं त्यांना भोजन भरवलं आणि झोपी घातलं. रुक्मिणी मातेनं आपलं ताट वाढून घेतलं. विठ्ठलपंतांचं ताट वाढून घेतलं. दादा पण त्यांना जेवू वाटेना. हो कसं जेवू वाटेल त्यांना? कायमचं सोडून जाणार होते ते आपल्या मुलांना. दादा त्यांना जेवू वाटलं नाही. त्यांनी ताट घेतलं, तसंच देवासमोर ठेवलं.
आणि देवाला म्हणाले, देवा आता आमच्या मुलांचा सांभाळ कर. आमच्या मुलांचा आई वडील तूच आहेस, तूच आमच्या मुलांचा सांभाळ कर. दादा त्यांनी त्या रात्री त्रिवेणी संगमावर जाऊन देहांत प्रायश्चित्त घेतलं. देहांत प्रायश्चित्त घेतलं. अहो या चारही बांधवांचं मातृपितृछत्र बालपणीच हरवलं. आणि मग या सर्वांना आई वडिलांचं प्रेम श्री निवृत्तीनाथ दादा यांनी दिलं. आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर पुन्हा एकदा अलंकापूर नगरीत सभा भरवली. सगळ्या ब्रह्ममुहूर्तांना नम्र वंदन करून मी कळकळीची विनंती करतो, तुम्ही दिलेल्या निर्णयानुसार, तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे माझ्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. आता त्यांना समाजात स्थान द्या, आता आम्हाला समाजात सामावून घ्या, असं निवृत्तीनाथ दादाने आम्हा पतितांना पावन करून घ्या अशी विनवणी केली. आणि मग अलंकापुरीतील ब्राह्मणाने त्यांच्याकडे एक पत्र लिहून दिलं आणि सांगितलं की पैठण क्षेत्री जावा, तो जो निर्णय करतील तो निर्णय आम्हा सर्वांना मान्य आहे. आणि मग निवृत्तीनाथ दादा पैठण क्षेत्री आले. तिथं आल्यानंतर निवृत्तीनाथ दादांच्या आईचे मामा कृष्णाजी पंत देवखुळे त्यांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. मामाचेही डोळे भरून आले. मामा म्हणाले, घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, मी तुम्हाला न्याय मिळवून देईल, तुम्ही घाबरू नका. दुसऱ्या दिवशी पैठण क्षेत्र असणाऱ्या नागघाटावरती सभा भरवली. ब्रह्ममुहूर्त आले. अलंकापुरीतील ब्राह्मणाने दिलेले ते पत्र एका ब्राह्मणाने मोठ्याने त्या सभेत वाचलं आणि कळालं की संन्याशाची मुलं आहेत. निळोबाराय महाराज सांगतात, पत्र वाचून या सकळा झाले श्रुत, संन्याशाचे पुत्र कळू आले. आणि हे सर्वांना कळल्यानंतर काहींनी त्यांची नावे विचारली. हे पोट्या, हे सावळ्या, तुझं नाव काय? त्यावेळेस निवृत्तीनाथ दादा म्हणाले, माझं नाव निवृत्ती आहे. ज्ञानोबारायांना विचारलं, हे कार्ट्या, तुझं नाव काय? त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हणाले, ज्ञानेश्वर. सोपानाला विचारलं, मुक्ताबाईला विचारलं आणि या सर्वांनी नावं सांगितली. आणि मग या सर्वांच्या नावावरून खिल्ली उडू लागले, टिंगल टवाळी करू लागले. एक कुठला आणि म्हणाला, नावापाशी काय आहे? तो पहा, रोज या नाग घाटावरून एक रेडा जातो, त्याचे नाव ज्ञान आहे. ज्ञानोबाराय म्हणाले, हो तो रेडा आणि मी एकच आहोत, त्याच्यात आणि माझा आत्मा एकच आहे, काही फरक नाही. एक ब्राह्मण उठला, म्हणाला, परीक्षा घेतली पाहिजे. काय परीक्षा घ्यावी? तर दुसरा म्हणाला, तुझ्या पाठीवरती आसूड मारले तर त्याचे घाव व तुझ्या पाठीवरती उमटतील का? दादा एका ब्राह्मणाने ज्ञानोबाराय म्हणाले, हो निश्चितच माझ्या पाठीवरती घाव उमटतील. एक ब्राह्मण उठला, हो त्या आसूडाने त्या पाठीवरती मारायला लागला, रेड्याच्या पाठीवरती मारायला लागला. काय परिणाम काय झाला? ज्ञानोबारायांची पाठ लाल बुंद झाली. ती मुक्ताई मातेनं पाहिली, धावत त्या आसूडानं मारणाऱ्या ब्राह्मणाजवळ गेली. काका काका मारू नका, काका मारू नका, तुम्ही या रेड्याला मारताय, पण त्याचं दुःख त्याचा त्रास माझ्या दादाला होते. काका काका मारू नका. आणि ती पाठ एका ब्राह्मणाने पाहिली. परिणाम ज्ञानोबारांच्या पाठीवरती घाव उमटले होते. आणि मग ती पाठ पाहिली आणि मग ब्रह्ममुहूर्ताने त्यांना हात जोडले, आणि मग सर्वांनी तो चमत्कार पाहिला. चमत्कार पाहिल्यानंतर काही म्हणू लागले. एक जण उठला आणि म्हणाला, ही काहीतरी गौड बंगाली विद्या दिसते, म्हणूनच त्या रेड्याच्या पाठीवरचे घाव त्या ज्ञानेश्वराच्या पाठीवरती उमटले. दादा नंतर पुन्हा एक परीक्षा घेतली. एक ब्राह्मण उठला आणि म्हणाला, का रे बाळा, तू जसा बोलतो तसा हा रेडा बोलेल का? ज्ञानोबाराय म्हणाले, हो निश्चितच हा रेडा माझ्यासारखा बोलेल. आणि मग ज्ञानोबाराय म्हणाले, सांगा काय बोलू याच्या मुखातून? ब्राह्मण
बोलवले, गर्वध्वजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. त्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला, त्याच्यावरती कृपा केली आणि रेडा वेद बोलू लागला. महाराज भटी केला वाद प्रत्यक्ष भटी केला वाद येरा मुखी येरा मुखी प्रत्यक्ष तो रेडा वेद बोलू लागला. ज्ञानदेवांनी त्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. ज्ञानोबाराय म्हणाले, ओम शब्दाचा उच्चार कर. ओम अग्नी मिळे पुरोहितम यज्ञस्य देव मृत्युजम. तो रेडा वेद बोलू लागला. रेडा वेदाचा जयघोष करू लागला. नाग घाटावरती रेडा वेदाचा जयघोष करू लागला. सर्व ब्राह्मणांनी श्री ज्ञानदेव, श्री निवृत्तीनाथ दादा, श्री सोपाने काका आणि मुक्ताबाई या चौघांच्याही नामाचा गजर केला. त्याला आपणही करूयात. श्री संत निवृत्तीनाथ महाराज की, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत सोपान काका, आदिशक्ती मुक्ताई माते की जय. आणि मला या चरित्रातून सांगायचा विषय एवढाच, जे ज्ञानोबाराय रेड्याच्या मुखातून वेद बोलवतात आणि जे जे वारकरी ज्ञानोबारायांच्या या संजीवन समाधी सोहळ्यासाठी येतात ते भगवान परमात्म्याला आवडतात. आवडती विठ्ठला. परत धर्मपीठाची सभा भरवली आणि सगळ्या ब्रह्मवर्धांनी ज्ञानोबाराया यांना सामावून घेतलं आणि शुद्धीपत्र दिलं. काय होतं ते शुद्धीपत्र? स्वस्ति श्रीमत सकल भूमंडल मंडनी भूताः अखंड प्रचंड वैतंडिक वेतंड गंड स्थलखंड नैकर गिरयोखिल तत्व प्रकाश सुक्ती रत्नानाम तरयो शेष शास्त्र जलदेहे
नाना निवृदलंकरण मनयोग निखिल विद्वांस हा शृणुध्वमेतां प्रणती परंपरोपेता प्रतिष्ठानमध्ये तिष्ठता. काय होते ते शुद्धीपत्र? स्वस्ते संपूर्ण भूमंडळाला शोभणार, अखंड तर्कवाद्यांच्या प्रचंड वाद्यांच्या गंडस्थळांचे खंडन करणारे सिंह आणि सर्व ब्रह्मवृद्ध या सर्वांना नमन करून आम्ही केलेली प्रार्थना आहे का? जे काही अत्यंत अद्भुतपणे घडलं तेच आम्ही देवाला आणि वेदाला साक्षी करून तुमच्या समोर प्रकाशित करीत आहोत. आणि शुद्धीपत्र ज्ञानोबारायांना दिलं. ज्ञानोबारायांनी शुद्धीपत्र घेतलं आणि नंतर ज्ञानोबारायांनी याच पैठण क्षेत्री एक चमत्कार केला. तो म्हणजे काय? कृष्णाजी पंत देवकुळे यांच्या घरी ब्राह्मणच नाही आलं दादा, ब्राह्मण आलं नाही. मग ज्ञानोबारायांनी काय केलं? साक्षात स्वर्ग लोकातून ब्राह्मणांना आमंत्रित केलं. स्वर्गीचे पितर जेवविले जेने उभय लोकी त्याने कीर्ती केली. साक्षात स्वर्ग लोकातून पितरांना आमंत्रित केलं आणि जे ब्राह्मण आले नव्हते ना त्यांचे आजोबा आले होते, त्यांचे पंजोबा आले होते आणि त्यांचे सर्व म्हणजे कुटुंबच आलं होतं. आणि नंतर ज्ञानोबाराय यात्रा करत नेवास या ठिकाणी आले. तिथं आल्यानंतर एका ठिकाणी खूप गर्दी जमली होती. एक माता माऊली जोरात रडत होती आणि ज्ञानोबारायांनी तिला पाहिलं. ती माता माऊलीनं ज्ञानोबारायांना पाहिलं. ज्ञानोबारायांच्या चरणाजवळ आली. ज्ञानोबारायांचं दर्शन घेतलं. ज्ञानोबारायांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. ज्ञानोबारायांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. तसं ती माता माऊली म्हणाली, महाराज अहो हा आशीर्वाद या जन्मीचा का पुढच्या जन्मीचा आहे? हो महाराज, जो इथं व्यक्ती मृत पावलेला आहे ना तो माझा पती आहे असं म्हणाली. आणि मग ज्ञानोबाराया खाली बसले. ज्ञानोबाराया खाली बसले. त्या मृत पावलेल्या व्यक्तीच्या शरीरावरती हात ठेवला आणि त्याला जिवंत केलं. पुन्हा त्यांचं नाव होतं बाबाजी थावरे. त्यांना जिवंत केलं. त्यांचं नाव ठेवलं सच्चिदानंद बाबा. शके 1212 तरे ते टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा दरे लेख गुजाहला. अनेक ज्ञानोबारायांच्या हातून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहून घेतला. अहो एका मृत पावलेल्या व्यक्तीला जिवंत करून त्या व्यक्तीच्या हातातून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहून घेतला. आणि जर आपण ती ज्ञानेश्वरी भाव धरून जर का वाचली तर काय होतं? स्वतः भगवान परमात्मा त्याच्यावरती कृपा करतो. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. वाचित ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. हो एका मृत पावलेल्या व्यक्तीच्या हातातून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. किमान एक तरी ओवी रोज आपण वाचली पाहिजे. आणि वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी डोळा पहावी, डोळा पहावी पंढरी. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पहावी, डोळा पहावी पंढरी. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहू पंढरी. महाराज एक मुलगा रोज शाळेमध्ये जातोय. त्याची आई त्याला गोड डब्बा जेवण करायला करून देते आणि त्याने डब्बा जर तसाच वापस घेऊन आलं तर आईला दुःख वाटतं की नाही? आपला मुलगा जेवल्यानंतर आपला मुलगा ज्यावेळी जेवत नाही त्यावेळी ते एका आईला हे दुःख वाटतं का नाही? वाटतं ना. मग आपल्या आईनं 9,000
34 ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहून ठेवली. एवढा मोठा डब्बा आपल्याला जेवायला ठेवलेला आहे. मग आपण तो डब्बा खाल्लाच नाही तर आपल्या आईला दुःख वाटेल की नाही हो दादा. मग आपण ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरीतली एक तरी ओवी रोज वाचली पाहिजे दादा. ज्ञानोबारायांनी पुन्हा तीर्थयात्रा करत ब्राह्मणी गावामध्ये आले. तिथं आल्यानंतर अमृतानुभव नावाचा ग्रंथ लिहिला आणि कळालं की चांगदेव महाराज आलेले आहे. आणि मग चांगदेव महाराज मस्तपैकी वाघावरती बसलेले, गळ्यामध्ये शेषनाग होता. आणि मग निवृत्तीनाथ दादा म्हणाले, ज्ञाना अरे चांगदेव महाराज आलेले आहेत आणि आपल्याला त्यांचं स्वागत करायचे, त्यामुळं आता निघालं पाहिजे. मग ज्ञानोबाराय कुठं बसले होते माहिती आहे का? भिंतीवरती बसले होते आणि भिंतीला म्हणाले, चल बाया आपल्याला चांगदेव महाराजांचं स्वागत करायचे. आणि भिंत चालायला लागली. भिंत चालू लागली ती चांगदेव महाराजांनी पाहिली आणि चांगदेव महाराज शरण आले. जड भिंत चालून चांगदेव महाराजांचं ज्ञानोबारांनी चालविली जड भिंती हरली चांगयाची नाती, मोक्ष मार्ग साजाते, ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती हरली हरली चांग यांची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाठी ज्ञानोबा माझा. जड भिंत चालून चांगदेव महाराजांचं भ्रांती अज्ञान दूर केलं आणि आपल्याला संसारात राहून प्रपंच करता यावा, परमार्थ करता यावा, यासाठी ज्ञानोबारांनी 27 अभंगाचा हरिपाठ लिहिला. मग आपण तो वाचायला पाहिजे की नाही? वाचायला पाहिजे. तुम्ही का बोलत नाही? तुम्ही का बोलत नाही? आपण तो हरिपाठ वाचला पाहिजे दादा. ज्ञानोबारांनी संसारात राहून देखील प्रपंच करता यावा, यासाठी ज्ञानोबारांनी हरिपाठ लिहिला. असोनी संसारी जीवे वेगू करी, वेद शास्त्र वारी भाया सदा. बर तुम्ही ते वाचाल, त्याचं फळ काय? मागील या जन्मा मुक्त झालो, काय ज्ञानदेवी चित्ती हरिपाठ नेमा. तुम्ही तो हरिपाठ वाचला तर तुम्ही मागच्या जन्मातले मुक्त होताल. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे, भजन करावे, भजन करावे. संसारी असावे असोनी नसावे, चरित्र सांगायसारखं तर खूप आहे. मला चरित्र खूप सांगा वाटायला, पण दादा टाइम लय कमी आहे. त्यामुळं आता मोजून 20 मिनिट राहिले, तर आपण 20 मिनिटामध्ये चरित्र सांगण्याचा प्रयत्न करू. आपण हरिपाठ वाचला पाहिजे दादा. हरिपाठ वाचावा, कारण हरिपाठ वाचला की हरिपाठामध्ये सर्व काय आहे, जगातलं कोणतंही उत्तर हरिपाठामध्ये आहे, पण तो आपण वाचला पाहिजे दादा. आणि मग ज्ञानोबारायांनी आपल्याला प्रपंच करता यासाठी हरिपाठ लिहिला. पुन्हा ज्ञानोबाराया एका ठिकाणी आले आणि ज्ञानोबाराया यांनी हरिपाठ लिहिला
आणि नंतर अलंकापूर या नगरीत आले. तिथे सर्वांनी त्यांना नमस्कार केला. विठ्ठल विठ्ठल विठाला ज्ञानोबारायांनी हरिपाठ लिहिला. पुन्हा ज्ञानोबाराय अलंकापूर नगरीत आले. त्यांचं कार्य पूर्ण झालं आणि मग ज्ञानोबारा देवाच्या रावळात गेले. देवा, आता माझं कार्य पूर्ण झालंय, मला जगून काही फायदा नाही. म्हणजे जगून नाही बरं का दादा, ज्ञानोबारांची संजीवन समाधी आहे. हरिपाठामध्ये ज्ञानोबारा सांगतात समाधी संजीवन हरिपाठ, बरोबर ना. आणि मग ज्ञानोबारा म्हणाले, देवा आता माझं कार्य पूर्ण झालंय, मला तुमच्या चरणाजवळ समाधी घेण्याची आज्ञा द्या. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलाशी, समाधान तुझी होशी, परी समाधी हे तुझं पाशी येईन देवा. पुन्हा देव म्हणाले, ज्ञानोबाराया तुमची समाधी पंढरी क्षेत्रात नाही, तुमचे समाधी स्थळ कुठं आहे? अलंकापूर. कारण तुम्ही तिथं अष्टोत्तरशे वेळा म्हणजे 108 वेळा समाधी साधली. अष्टोत्तरशे वेळा साधली समाधी, ऐसा नादी ठावसे, किंवा अष्टोत्तरशे वेळ समाधी निश्चळ, पूर्वी तुझे स्थळ वहनाखाली. ज्ञानोबाराया तुम्ही 108 वेळा अलंकापूर या नगरीत समाधी साधली. अशी पुरातन आणि पवित्र क्षेत्र आळंदी आहे, तुम्हाला तिथं आम्ही समाधी देऊ. आणि मग ज्ञानोबारायांना विठ्ठलाने म्हणजे देवाने कार्तिक महिन्यात वद्य पक्षात वद्य त्रयोदशीला समाधी दिली. अभंगाचे द्वितीय चरण. पांडुरंग प्रसन्न त्रयोदशीला अष्टमी तिथीचा दिवस पूर्ण झाला. अष्टमी तिथीला अनेक साधू देवदेवता आल्या. पंढरीचा पोहा अलंकारपुरी पंचक्रोशावरी साधूजन 15 किलोमीटर साधू संत होते महाराज. त्यावेळेस मुंगीला जायला मार्ग नव्हता. पिपिलकेसी जावया मार्ग न मिळे, जाती भार मिळे वैष्णवांची एवढी गर्दी झाली होती महाराज. आणि मग ज्ञानोबाराया अष्टमी झाली, नवमी झाली, दशमी झाली, एकादशी झाली, द्वादशी झाली.
वारकऱ्यांनी पारणे सोडली आणि आजच्या दिवशी माझे ज्ञानोबाराया संजीवन समाधीस्थ झाले. जगताची आई माऊली ज्ञानाचा अथांग सागर आजच्या दिवशी संजीवन समाधीस्थ झाले. आता ज्ञानोबाराया संजीवन समाधी स्थळाकडे प्रस्थान करत आहेत. एका हाताला देवाने धरलेला आहे तर दुसऱ्या हाताला निवृत्तीनाथ देव निवृत्तीयाने धरिले दोन्ही कर. देव निवृत्तीयाने धरिले दोन्ही कर. देव जातो ज्ञानेश्वर समाधीसी. जातो ज्ञानेश्वर जातो ज्ञानेश्वर समाधीसी. देव निवृत्तीयाने धरिले दोन्ही कर. देव निवृत्तीयाने धरिले दोन्ही कर. जातो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर समाधी. जातो ज्ञानेश्वर प्रस्थान करत आहेत. पुढे ज्ञानेश्वरी ठेवली. ज्ञानोबाराया जाऊन आसनावरती बसलेले आहेत आणि ज्ञानोबारायांनी 3 वेळा हात जोडले आणि परब्रह्म स्वरूप झाले. नामा म्हणे आता लोपलाली. ज्ञानोबाराया आजच्या दिवशी समाधी स्थळाकडे गेले आणि ज्ञानोबाराया आजच्या दिवशी समाधी घेतले. पुंडलिक वरदा देव तुका
विठाला 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 ज्ञानोबारायने आजच्या दिवशी समाधी घेतली. जगताची आई माऊली वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबारायने समाधी घेतली. आणि मग निळोबाराय महाराज म्हणतात, आणि या अलंकापूर नगरीचं महत्व सामान्य नाही, कारण इथे 84 सिद्धांचा मेळ आहे. किती? 84. आणि दैवताचं नाव काय? सिद्धेश्वर. आणि ज्ञानोबाराय म्हणतात, भूवैकुंठापेक्षा या अलंकापुरीचं महत्व साधारण नाही. भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया. आणि मग निळोबाराय महाराज म्हणतात, तुम्ही जर का असं महत्व जाणलं तर तुम्ही काय होताल? प्रतिवर्षी या वारीला येतात. अभंगाचे 34. निरामने जाणूनी आस प्रतिवर्षी
सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. तसेच माझे गुरुवर्य बापूदेवजी महाराज बेलगावकर या सर्वांच्या चरणी अर्पण करतो. मोतीराम महाराज, मारुतराव महाराज या सर्वांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला इथेच पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर महाराज